हाय सर्वांना नमस्ते. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडत असतील तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. चंद्रा आता मस्तपैकी रवी शेठच्या बंगल्यामध्ये शशीच्या बेडवर आरामात झोपली होती. आणि शशी ती आत्ता उठेल मग उठेल असं वाट बघून बघून कंटाळला. आणि तो सतत त्याची बेडरूम ते हॉल अशा फेऱ्या टाकायचा. आणि आता रवी शेठ म्हणाले, अजित अरे खाली बस, नाहीतर रूममध्ये तरी बस, इतका का अस्वस्थ होऊन फेऱ्या मारतोस. आणि शशी म्हणाला, बाबा मी जाऊ का हो चाळीमध्ये, चंद्रा एकटी असेल, ती माझी काळजी करत असेल. आणि रवी शेठ म्हणाले, अरे थांब, डॉलीला भेटून जा, ती उठेलच की इतक्यात. शशी म्हणाला, मग बाबा तिला उठवा की, इतकं अवेळी झोपतं का कोण. ते म्हणाले, नाही नाही, तिला आवडत नाही कोणी उठवलेलं, नाहीतर ती चिडते आणि दिसेल ती वस्तू फेकून मारते. आणि शशी मनातच वाईट तोंड करून म्हणाला, अरे वा, असं पण आहे का, फारच गुणी दिसते डॉली. बाळ नावच बाहुलीसारखं आहे, मग आता ती कशी असेल कुणास ठाऊक. आणि रवी शेठ म्हणाले, अजित तुला आवडलं ना तिचं नाव डॉली. आणि शशी म्हणाला, अरे बापरे, डॉली एवढं मॉडर्न नाव आहे का या मुलीचं. तसंही साडीच्या चॉईसवरून वाटते खरी मॉडर्न. मग लहान केस असतील, ओठ रंगवत असेल, भुवया कोरत असेल, असं तिचं मॉडर्न चित्र त्याच्या डोळ्यासमोर आलं. आणि रवी शेठ म्हणाले, अजित मुलगी BA आहे, एकदम सुंदर आहे, तुला अगदी शोभून दिसेल. आणि आपल्यासारख्याला सुशिक्षित मुली भेटत नाहीत हा लोकांचा उगीचच गैरसमज असतो. पण अरे सुशिक्षित शिकलेल्या मुली डॅशिंग मुलांच्याच प्रेमात पडतात. आता शारदा बघ, ती सुद्धा BA पास आहे आणि तिचेही वडील वकील होते आणि ती पडली माझ्या प्रेमात. तसंच तुझंही होईल. आणि तुलाही सुशिक्षित मुलीच आवडतात ना. आणि शशी लगेच म्हणाला, नाही बाबा, तसं काही नाही, मला काय, मुलगी कशीही असली तरी चालेल, शिकलेली न शिकलेली असं माझं काही नाही. आणि रवी शेठ म्हणाले, म्हणजेच मुलगी सुशिक्षित असली तरी चालेल, हो ना, म्हणूनच डॉलीला बोलवली. आणि शशी आता सोफ्यावर तिची वाट बघत बसला. आणि चंद्रा काय म्हणत असेल मला, असं त्याला वाटलं. आणि सकाळी जेव्हा तो इन्स्पेक्टरला मारण्यासाठी निघाला तेव्हा कासावीस झालेली, त्याला पाठीमागून घट्ट मिठी मारणारी चंद्रा आठवली. तसा तो ताडकन उठूनच उभा राहिला, त्याच्याही न कळत. तसे रवी शेठ म्हणाले, काय रे, काय झालं. काही हवंय का. आणि शशी पुन्हा म्हणाला, काय नाही बाबा, काहीतरी आठवलं, मी जाऊन येऊ का थोडंसं, पटकन येतो. आणि काहीतरी आठवत तो म्हणाला, हां मला ना दिलीप कुमारकडे जायचं आहे, जाऊ का. रवी शेठ म्हणाले, अरे मी त्याला जरा बाहेर पाठवलं आहे, तुला नाही जाता येणार त्याला भेटायला, तुझ्यावरच्या जबाबदारी थोडा कमी करतोय मी, तुला जास्त जोखमीची कामं नको सोपवायला म्हणून, बस खाली बस. आणि शशी पुन्हा नाईलाजाने खाली बसला आणि बेडरूमकडे डोकवून बघितलं. आणि कधी एकदा ही उठते आणि मी हिला भेटतोय आणि जातोय चंद्राकडे असं त्याला झालं. आणि इतकी कशी कुंभकर्णासारखी झोपली आहे ही, असं म्हणून तो वैतागला. आता चंद्रासुद्धा उठे ना, दुपारी चांगलीच खाऊन झोपली होती. मग मानं डिनर लावला. आणि शशी खाता खाताच म्हणाला, बाबा खरं सांगू का, तर आज चंद्रानं कमालच केली, तिनं ती चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागू दिली नाहीच. आणि आता तरी शशीला वाटलं ते तिचं कौतुक करतील, सून म्हणून स्वीकारतील. पण रवी शेठ म्हणाले, अरे तेच म्हणतोय मी, हा किती मूर्खपणा आहे. ती शाई पोटात जाऊन काही झालं असतं तर. अडाणी मुलींना अजिबात व्यवस्थित वागत नाहीत, त्यांना कोणत्याही गोष्टीचे इफेक्ट साईड इफेक्ट कळतच नाहीत. शशी म्हणाला, पण बाबा ती घर छान ठेवते बरं का, आणि स्वयंपाकही उत्तम करते. रवी शेठ म्हणाले, ते काय कोणीही करेल, त्याला जास्त अक्कल लागत नाही, पण 4 चौघात वावरायला आलं पाहिजे. आणि शशी म्हणाला, मी काय म्हणतो बाबा, तसं हे माझं एकट्याचं मत आहे बरं का, पण 4 चौघात वावरायची गरजच काय आहे ना, बायको घरात थांबली म्हणजे वास की, आणि ते काय शिकता येईलच की हळूहळू. आणि चंद्रासुद्धा माणूस आहे,
तिनं फार कमी वेळात चाळीमध्ये आपुलकीनं माणसं जोडली आहेत. आता हे सगळं रविशेठच्या कानावर यायचंच की, पण आता ते मुद्दाम म्हणाले, अरे तेच म्हणतोय, हे काय वागणं झालं का? अख्ख्या चाळीला गोळा करायचा आणि घरात घेऊन बसायचं. आणि किती ते फेस्टिवल करते ती, आणि किती लोकांची मदत करत राहते. मुलींनी कसं घरात राहावं, स्वतःपुरचं बघावं, प्रायव्हसी काही ठेवतच नाही ती. चंद्राचं हे वागणं मला पसंत नाही, आणि तुलाही पसंत नाही ना? आणि शशी म्हणाला, नाही पण बाबा, अहो माणुसकी सोडता येत नाही ना तिला, माणसं जपायला आवडतं तिला, मग काय हरकत आहे ना? आणि असं शशी आता त्याच्या तोंडातून चंद्राचे गुण सांगत होता, आणि चंद्रासमोर मात्र त्याच गोष्टींना नाव ठेवायचा. आणि रविशेठ त्याला म्हणाले, म्हणजे अजित, तू माझ्या निर्णयाला अपोज करतोस का? तुला आता चंद्रामध्ये गुण दिसायला लागलेत का? तसा शशी गप्प बसला आणि म्हणाला, बाबा, आणखीन एक गोष्ट महत्त्वाची नाही का? आपल्या धंद्याबद्दल जिला माहीत असावं तीच माझ्यासाठी योग्य आहे ना? चंद्राला सगळं माहीत आहे, नाही तर पुन्हा प्रॉब्लेम नको लग्नानंतर. आणि रविशेठ म्हणाले, अरे शारदा डॉलीला सगळं समजावून सांगेल. आपल्या धंद्याचा घरात काहीच प्रॉब्लेम नाही होणार. आणि बाकी सगळं जाऊ दे, पण तुला देवपूजा केलेली आवडत नाही ना, तर डॉलीला सुद्धा अजिबात देवपूजा करायला आवडत नाही. आणि या एवढ्या एका कारणावरून तुमचं परफेक्ट जुळेल. म्हणून चंद्रापेक्षा डॉली बेस्ट आहे. आणि मी तुला चंद्रासोबत लग्नाचा विचार करायला मुदत दिली की नाही, पण तू अजून तिचं काही सांगितलंच नाही, म्हणून आता मी डॉलीला निवडली. आता मात्र शशी शांतच झाला, तो काहीच बोले ना. आणि मी उशीर केला पा, माझं चंद्रावर प्रेम आहे ते सांगायला, असं त्याला वाटलं. आणि रविशेठ त्याच्यावर नजर रोखून पुन्हा म्हणाले, अजित, तुला माझा निर्णय आवडतोय का? नाहीतर नको असेल तर सांग. आणि शशी लगेच म्हणाला, नाही बाबा, जशी तुमची मर्जी, आणि गप्प बसला. आणि मग शारदा आणि रविशेठ त्यांच्या बेडरूममध्ये गेले आणि त्या हसून म्हणाल्या, शेठजी, तुम्ही काय छळताय त्याला? आणि तुमच्यासुद्धा खट्याळामुळे लपला आहे बरं का, हे मला आज दिसतंय. आणि इतका मोठा डॉन आणि इतका मिश्किल, मला तर आजच कळतंय. असं म्हणून त्यांनी रविशेठनं त्यांच्या बीपीची गोळी दिली. आणि रविशेठ गोळी खाऊन म्हणाले, शारदा, पुरुष खरा कसा असतो हे फक्त 2 स्त्रियांना चांगलं माहीत असतं बघ. कारण त्या दोघींपासून काहीही लपवून ठेवत नाही. एक म्हणजे त्याची आई, आणि दुसरी म्हणजे त्याची बायको. एक जिनं त्याला जन्माला घातलं, आणि दुसरी जी त्याला आयुष्यभर जन्मभर साथ देते. शारदा देवी म्हणाल्या, खरं आहे, पण तुम्ही अजितला का त्रास देत आहे? त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय ना की त्याला चंद्रासोबतच लग्न करायचं आहे, आणि त्याच्या बेडरूममध्ये चंद्रा आहे. रविशेठ म्हणाले, अगं हो, पण तो अजूनही मला कुठं म्हणतोय स्पष्टपणे की बाबा मला तिच्याशीच लग्न करायचं आहे, डॉलीशी नको. मी बघतोय तो कुठपर्यंत संकोच करतोय. शेवटी त्याचं लग्न चंद्रासोबतच होईल, पण थोडीशी गंमत नाही का? आणि त्याला असं बघून ना मला आपलेच दिवस आठवले खरं तर. आणि शारदा म्हणाली, अरे वा, म्हणजे तुमच्या लक्षात आहे म्हणायचं. मला तर वाटलं तुमच्या कामाच्या आणि धंद्याच्या पायी तुम्ही सगळं विसरून गेलात. रविशेठ म्हणाले, कधीच नाही शारदा, मी वरून कठोर असलो तरी आतून नरम आहे, तुला माहीतच आहे. आणि तू माझ्या हृदयाचा हळवा कोपरा आहेस. असं म्हणून त्यांनी शारदाला जवळ घेतलं आणि छातीशी लावलं. आणि इकडे शशी मात्र वैतागला होता. हॉलमध्ये बसून बसून तो उठायचा, बसायचा, सोफ्यावर पडायचा. आणि शशी म्हणाला, काय खाऊन झोपली आहे ही मुलगी, किती झोपते बाबा. आणि वरून काय, तर हिला डिस्टर्ब करायला जायचं नाही. अगं बाई, उठ ना म्हणावं, म्हणजे तूही सुटशील आणि मीही सुटेल. असं म्हणून ती उठली का ते बघण्यासाठी तर त्याच्या बेडरूमच्या दरवाजात आला. मग आता ती उठलीच होती. खूप सुंदर झोप झाली होती तिची. ती सुद्धा कोणीही डिस्टर्ब न करता. नाहीतर त्या चाळीमध्ये सतत कोणी ना कोणी यायचं आणि तिचा डोळा लागायचाच नाही. दिवसा तर अजिबात झोप येत नव्हती, पण रात्रीसुद्धा कटकट असायची चाळीवाल्यांची. मग तिनं तिच्या शरीराला एक मादक मोरडा दिला आणि नेमका शशी तिथे आला. त्यानं पाठीमागूनच तिला बघितली आणि केस सोडलेली आणि तो डीप गळ्याचा ब्लाउज घातलेली, वन साईड पिन करून साडीचा पदर घेतलेली डॉली खूपच सुंदर दिसत होती.
एकदम हिरोईनसारखी. निदान पाठीमागून तरी तिचं रूप असंच वाटत होतं. आणि खरं तर ती दिसते कशी हे शशीला बघायची उत्सुकता वाटली आणि त्यानं थोडा टाचा उचलून तिच्या खांद्यावरून पुढून बघण्याचा प्रयत्न केला. पण नंतर त्याला त्याच्याच विचाराची लाज वाटली. कारण आपण चंद्रावर प्रेम करतो आणि आपल्या मनात इतर स्त्रीविषयी अशी भावना आलीच कशी. इतर स्त्रीकडे डुंकून बघण्याची सुद्धा इच्छा नाही झाली पाहिजे. नाही, हे योग्य नाही असं त्याला वाटलं आणि तो परत जायला लागला तिचे विचार झटकून. तसं त्याच्याकडून एक शोपीस खाली पडलं आणि चंद्रानं पाठीमागं घाबरून बघितलं आणि शशीसुद्धा गडबडून जमिनीवरून ते शोपीस उचलून घ्यायला खाली वाकला होता आणि त्यानं खाली बसूनच सॉरी म्हणत म्हणत तिच्याकडे वर बघितलं आणि बापरे, शशी तर डोळे फाडून फाडून तिच्याकडे बघायला लागला. आणि 1-2 वेळा त्यानं स्वतःच्या डोळ्यावर विश्वास न बसून डोळ्यांची उघडझापसुद्धा केली. आणि ही चंद्रा आहे का, की मला डॉलीमध्ये चंद्रा दिसते असं त्याला वाटलं. नाही, चंद्रा इथे कशी असेल, ती तर साडीमध्ये आहे. आणि खात्री करून घेण्यासाठी शशीनं स्वतःला चिमटा घेतला आणि स्वतःलाच भानावर आणलं. आणि मग पुढे बघितलं तर ती चंद्राच होती. आणि मग त्याला पटलं की ही चंद्रा आहे. आणि आता तिच्या या खूपच सुंदर आणि बोल्ड लुककडे बघून तो म्हणाला, वाव, सो ब्युटिफुल. आणि केस मोकळे सोडलेली आणि ते केस भिजून वाळले होते आणि न विंचारल्यामुळे कुरळे झाले होते आणि समुद्रातल्या लाटांसारखे आता ते हवेवर तरंगत होते. केसांच्या काही बटा चेहऱ्यावर रुळत होत्या आणि त्यानं ब्युटिफुल म्हटलं म्हणून ती ओठ दाबून लाजून खाली बघून हसत होती. आणि त्याच्या अशा एकटक बघण्याला ती जागीच खिळून राहिली होती. जणू काही त्यानं तिला त्याच्या नजरेनेच नजरकैद करून एका जागी कैद केलं होतं. शशीनं आता ते सगळं उचललं, ठेवलं आणि त्याची नजर तिच्यावर स्थिर केली आणि तो हळूहळू तिच्याकडे आला. तिच्या भोवती त्यानं तिच्यावर नजर स्थिर ठेवतच हळूच एक फेरासुद्धा काढला. आणि जसजसा तो तिच्या बाजूनं गोल फिरत होता स्लो मोशनमध्ये, तसतसं चंद्रा नजरेनंच इकडे तिकडे त्याच्या बाजूने नजर फिरवत त्याचा अंदाज घेत होती. आणि आता तो तिच्या मागे जाऊन थांबला आणि तिच्या खांद्यावरून उघड्या पाठीवरून नजर फिरवत होता आणि पूर्ण 4ही अंगानं तिला निहाळत होता. त्या सिफॉनच्या साडीतलं तिचं ते सौंदर्य अगदी 32 लक्षणी दिसत होतं. आणि ती इतकी सुंदर दिसू शकते फक्त साडी चेंज केल्यामुळे, हे त्याला आज कळलं. आणि चंद्रा 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 असं त्याचं मन त्याला आतून साद घालायला लागलं. रात्र झाली होती, सगळीकडे सामसूम होती. बाहेर पावसानं सुद्धा उघडी दिली होती. थंड वातावरण होतं आणि त्यानं आता तिच्या पाठीमागूनच तिच्या खांद्यावरून नजर तिच्या चेहऱ्यावर टाकली आणि तिच्या चाफेकडे नाकाचा शेंडा त्याला दिसला. आणि त्यानं तिच्या कमरेत हात घातला आणि झटकन पाठीमागे तिला ओढली. आणि चंद्रा तशीच मागं सरकून त्याला जाऊन चिटकली आणि तिच्या उघड्या पोटावर त्याचा हात होता. आणि चंद्रा खूप शहारत होती. आणि दुसऱ्या हाताने शशीनं तिचे केस सावरले आणि एका बाजूला आणले. तसं त्याच्या बोटांच्या स्पर्शानं चंद्रा मोहरून गेली आणि तिने डोळे झाकून घेतले आणि तिच्या सगळ्या भावना ती बंद डोळ्यात कैद करत होती. मग त्यानं पाठीमागूनच एक बोट तिच्या चेहऱ्यावरून, मानेवरून, खांद्यावरून, हातांवरून तसंच खाली खाली आणलं आणि तिच्या हातात हात घातला आणि गरकन तिला स्वतःभोवतीच फिरवली अर्धगोलात. आणि तिचं तोंड आता शशीकडे आलं. आणि समोरून त्यानं तिला कमरेत हात घालून झटकन जवळ ओढली, अगदी त्याच्या समोर खूप खूप जवळ घेतली आणि तिच्या नजरेत नजर घालायला लागला. तशी तिची छाती त्याच्या छातीला भिडली आणि चंद्रानं तिचे टपोरे डोळे त्याच्यावर रोखले आणि बघायला लागली. आणि त्याला वाटलं, नाही, ही चंद्रा नाहीच, ही चंद्रा नाहीच, ही कोणीतरी वेगळीच मॉडेल मुलगी आहे असं त्याला वाटत होतं. आता दोघेही एकमेकांकडे कातील नजरेनं बघत होते आणि त्याच्या नजरेची जुगलबंदी सुरू होती. कोणच नजर खाली करत नव्हतं. एकमेकांच्या नजरेच्या बाणानेच एकमेकांना ते दोघेही घायाळ करत होते आणि प्रणयाचा वणवा दोघांच्याही काळजात ढणाढणा पेटत होता.